17 सप्टेंबर ही तारीख उर्वरित महाराष्ट्र किंवा भारतातल्या इतर लोकांसाठी तेवढी महत्त्वाची नाही, पण महाराष्ट्राचा जो भाग मराठवाडा आणि विदर्भातला चंद्रपूर जिल्ह्यातला एक तालुका राजुरा यांच्यासाठी फार वेगळी अशी ही तारीख आहे. अगदी या तारखेला 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी इतकंच तोलामोलाचं महत्त्व आहे. भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर हा जो प्रदेश आहे सगळा, तेव्हाचं हैदराबाद राज्य, हैदराबाद संस्थान हे स्वतंत्र झालेलं नव्हतं. निजामानी आपलं संस्थान स्वतंत्र भारतामध्ये विलीन करण्यास नकार दिलेला होता आणि त्यामुळे जवळपास 1 वर्ष 1 महिना उशिरा या प्रदेशावरती सैनिकी कारवाई, तेव्हा त्याला धोरणात्मक असा शब्द होता पोलीस कारवाई, पोलीस ॲक्शन असा शब्द होता, कारण की सैनिकी कारवाई म्हणलं असतं त्याच्यावरती एक आंतरराष्ट्रीय काही प्रश्न निर्माण झाले असते. ही कारवाई करून 13 सप्टेंबर ते 17 सप्टेंबर अशी 5 दिवस ही कारवाई झाली आणि 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झालं. त्यामुळे 17 सप्टेंबर हा दिवस मराठवाड्यासाठी मुक्तिदिन म्हणून साजरा करावा यासाठी न्यायालयात या भागातले स्वातंत्र्यप्रेमी नागरिक, स्वतंत्र सैनिक यांनी याचिका दाखल केली आणि त्याच्यानंतर 17 सप्टेंबर ह्या दिवसाला 15 ऑगस्ट 26 जानेवारी इतकंच महत्त्व या प्रदेशामध्ये देण्यात आलं आणि त्याचं झेंडावंदन आता दरवर्षी 17 सप्टेंबरला याच पद्धतीनं होतं. विदर्भातला एक तालुका राजुरा चंद्रपूर जिल्ह्यातला हा पण तेव्हाच्या हैदराबाद संस्थानाचा भाग होता. तेव्हाचे तत्कालीन आमदार वामनराव चटप यांनी असा एक मुद्दा उपस्थित केला की मराठवाडा मुक्तीसंग्राम म्हणत असताना तुम्हाला त्याचा संबंध हैदराबाद मुक्तीसंग्रामाशी जोडायचा आहे आणि मराठवाडा मुक्ती दिन असं म्हणत असताना तुम्ही फक्त मराठवाडा प्रदेशाचाच विचार करायला लागला. पण चंद्रपूर जिल्ह्यातला हा तालुका आहे राजुरा, हा पण निजाम संस्थानचा भाग होता, हैदराबाद संस्थानचा भाग होता. त्यामुळे 17 सप्टेंबरचं झेंडावंदन आमच्याकडं पण झालं पाहिजे, ती पण मागणी मंजूर झाली आणि आता संपूर्ण मराठवाड्याचे 8ही जिल्हे आणि महाराष्ट्रातल्या चंद्रपूरमधला राजुरा हा तालुका या ठिकाणी 17 सप्टेंबरचं झेंडावंदन होतं. मुद्दा असा आहे की ह्या 17 सप्टेंबरच्या झेंडावंदनाचं महत्त्व विदर्भातल्या एका आमदाराला वाटलं आणि त्यानं आपल्याकडे आवर्जून तसं झेंडावंदन करून घेतलं. याच्या नेमकं उलट औरंगाबादला मुस्लिम इतिहादुल मुसलमीन, ऑल इंडिया मुस्लिम इतिहादुल मुसलमीनचे जे आमदार तेव्हाचे आणि नंतर आता खासदार असलेले इम्तियाज जलील यांना मात्र आज तागायत याचं महत्त्व वाटलेलं नाही. एकाही झेंडावंदनाला, ते स्वतः आमदार झाले आणि त्याच्यानंतर आता खासदार आहेत, एकाही झेंडावंदनाला आज तागायत ते उपस्थित झालेले नाहीत. त्यांनी झेंड्याला मानवंदना दिलेली नाही. आता 17 सप्टेंबरच्या निमित्तानं हा प्रश्न परत एकदा उपस्थित होतो की आता तरी यावर्षी तरी खासदार जलील या झेंडावंदनाला उपस्थित होणार आहेत का? ह्याच्यातला संशयाचा, त्यांच्यावरती जो संशय घेतला जातो किंवा MIMवरती जो संशय घेतला जातो, सगळ्यांना असं वाटतं की केवळ मुस्लिम आहेत म्हणून बाकीचे हिंदू त्यांच्यावरती संशय घेतात. जे कोणी घेणार असेल तो मुद्दा वेगळा. 17 सप्टेंबरचा मुद्दा गंभीर यासाठी आहे की जेव्हा हैदराबाद संस्थानामध्ये जे अत्याचार सर्वसामान्य जनतेवरती, मी सर्वसामान्य जनता असा शब्द वापरतो, हिंदूंवरती असा शब्द वापरत नाही आहे, कारण की याच्यामध्ये मुस्लिम पण सहभागी होते. अक्षरशः हैदराबाद मुक्तीसंग्रामामध्ये मुस्लिम पण शहीद झालेले आहेत. या निजामानी जे अत्याचार केले ते करणारा जो प्रमुख होता कासिम रिझवी आणि त्याची जी संघटना होती इत्तेहादुल मुसलमीन, म्हणजे ही जी MIM आहे ही मूळ कासिम रिझवी सारख्यांची अत्याचारी अशी संघटना होती आणि त्यांची जी ही दमनकारी फौज होती त्यांनी सामान्य जनतेवरती अत्याचार केले. हैदराबाद संस्थान भारतामध्ये विलीन झाल्याच्या नंतर कासिम रिझवीवरती खटला दाखल झाला आणि त्याला शिक्षा झाली आणि त्यानं पाकिस्तानमध्ये स्थलांतरित होण्याचा, पळून जाण्याची एक प्रस्ताव सरकारसमोर ठेवला आणि त्याला पुढच्या शिक्षेपासून सूट मिळून त्याला भारतातून पळून जाण्या, म्हणजे स्थलांतरित होण्यात, आपण पळून जाणं आता शब्द वापरूयात, पण स्थलांतरित होण्यास मंजूर मिळाली आणि तो निघून गेला. त्याची जी संघटना होती त्या संघटनेला नंतर आताचे जे खासदार आहेत असदुद्दीन ओवैसी यांचे आजोबा यांनी ऑल इंडिया MIM, AIMIM असं नाव दिलं, कारण की आपण स्वतंत्र भारतातले लोकशाही मानणारे वगैरे आहोत असं सांगितलं. आपल्या वेबसाईटवरून सगळा जुना इतिहास काढून टाकला आणि ऑल इंडिया मुस्लिम इत्तेहादुल मुसलमीन AIMIM, नेहमी बोलताना MIM म्हणजे मीम म्हणून आपल्याकडे निवडणुकीमध्ये घोषणा अशी दिली गेली होती, जय मीम जय भीम. वंचित बहुजन आघाडीसमोर जेव्हा ती युती झाली होती आणि त्याच युतीच्या पुण्याच्या जीवावरती स्वतः खासदार, आता जलील जे खासदार बनलेले आहेत, ती घोषणा अशी होती, जय मीम जय भीम.
आता मुद्दा असा उपस्थित होतो की ज्या पक्षाची पार्श्वभूमी, त्याचा इतिहासच असा या प्रदेशातल्या जनतेच्या विरोधात राहिलेला आहे. अपेक्षा अशी होती नंतरच्या काळामध्ये, स्वातंत्र्योत्तर काळामध्ये, स्वतः असदुद्दीन ओवैसी असो, त्यांचे भाई अकबरुद्दीन ओवैसी असो जे आमदार आहेत ते, आणि आता खासदार जलीलसुद्धा असो, ह्या सगळ्यांनी जुना इतिहास बाजूला ठेवून या सगळ्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपण पण सहभागी आहोत, जनतेच्या भावना आपण ओळखतो हे जाणून त्यांना पाठिंबा देण्याची गरज होती. पण खासदार ओवैसी, त्यांचे वडील सरदार सलाउद्दीन ओवैसी, सुलतान सलाउद्दीन ओवैसी असो, त्यांचे भाऊ असो, हे कोणीही 17 सप्टेंबर ही तारीख त्यांच्यासाठी पवित्र मानत नाहीत. आजही ह्यांच्यासाठी हा काला दिन असतो. अजूनही हैदराबाद, म्हणजे तेव्हाचं हैदराबाद, आताचं तेलंगणा राज्य, या ठिकाणी 17 सप्टेंबरचं वेगळं झेंडावंदन होत नाही. कर्नाटकाचे 3 जिल्हे आहेत, त्याही ठिकाणी हे झेंडावंदन होत नाही. मराठवाडा प्रामुख्याने या प्रदेशात हे होत असल्यामुळे त्याला मराठवाडा मुक्तीदिन असा शब्द देण्यात आला आणि या ठिकाणी झेंडावंदन होतं. आता होणाऱ्या झेंडावंदनासाठी आपण सहभागी होऊन ह्या झेंड्याला सलामी देऊन जनतेच्या भावनांशी आपण सहमत आहोत हे खासदार जलील दर्शवणार का, हा त्याच्यातला गंभीर मुद्दा आहे. वारंवार असा मुद्दा स्वतः ओवैसी पण उपस्थित करतात की आम्ही इथलेच आहोत, आम्ही ह्याच प्रदेशातले आहोत आणि आम्ही काही कुठून बाहेरून आलेलो आहोत किंवा बाहेरच्यांशी आमची नाळ जुळलेली असं नाही. बोलणं वेगळं आणि कृती वेगळी. जर तुम्ही स्वतःला या मातीतले म्हणत असाल, या मातीतली जनता स्वतंत्र होण्यासाठी लढली आणि स्वतंत्र भारताच्या बरोबर त्यांना स्वातंत्र्य मिळालं नाही, 1 वर्ष 1 महिना उशीर झाला आणि ह्या उशिराच्या नंतर यांना स्वातंत्र्य पदरामध्ये पडलं, त्यांनी मोकळा श्वास घेतला. ह्या दिवसाची आठवण म्हणून 17 सप्टेंबरचं झेंडावंदन केलं जातं. आज हे झेंडावंदन मराठवाडा परिसरात होत असताना याला शासकीय सुट्टी आहे, याला पूर्णपणे, ज्याला प्रोटोकॉल असा शब्द इंग्रजीमध्ये आपण वापरतो, राजशिष्टाचार, या दिवसाचं महत्त्व 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी इतकंच आहे. मग असं असताना, आणि खासदार जलील हे खासदार आहेत, लोकप्रतिनिधी आहेत, एक व्यक्ती म्हणून त्यांना कदाचित 17 सप्टेंबर साजरा करायचा की नाही त्यांचा प्रश्न असू शकतो, पण जो लोकप्रतिनिधी आहे त्या सगळ्यावरती ही जबाबदारी आहे. काही जण हे विसरतात की निवडून दिलेला कोणीही कुठल्याही पक्षाचा व्यक्ती असो, तो सगळ्यांचं प्रतिनिधित्व करत असतो. इतकंच नाही, तो केवळ त्या प्रदेशातल्या लोकांचं प्रतिनिधित्व करतो असं नाही, आपल्या घटनेनं प्रातिनिधिक लोकशाही मानलेली आहे. म्हणजे औरंगाबाद शहरातून निवडून गेलेला खासदार, औरंगाबाद शहरातून निवडून गेलेला आमदार हा फक्त त्या प्रदेशाचा नसतो, एकूण भारतातल्या लोकांचं तो प्रतिनिधित्व म्हणून करत असतो. 17 सप्टेंबर 1948ला हैदराबाद संस्थान मुक्त झालं. वारंवार त्याचे जे सगळे आध्वर्यू होते त्या सगळ्यांनी सांगितलेलं होतं की हा लढा हिंदू विरुद्ध मुसलमान असा नाही, एक सरंजामी मानसिकतेचा असलेला एक राज्यकर्ता आणि त्याच्या विरोधामध्ये लढणारी जनता की जी लोकशाहीचं मूल्य मानते, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही जी मूल्य आहेत ती मानते, त्याला त्यांचं महत्त्व आहे. आणि त्यासाठी ह्या भागातली जनता स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली लढलेली होती. या औरंगाबाद शहरामध्ये क्रांती चौकामध्ये जेव्हा प्रचंड मोठा असा ध्वज बसवण्यात आला आणि त्या ठिकाणी झाशीच्या राणीचा पुतळा, कारण की ती जागाच तेव्हापासूनची होती 1857च्या लढ्यामध्ये तेव्हाच्या स्वातंत्र्य सैनिकांना फासावर चढवलं म्हणून ती जागा आहे, काला चबुतरा त्याला म्हणतात, त्याच्या बाजूला स्वामी रामानंद तीर्थाच्या पुतळ्यासाठी जागा केलेली, पण अजूनही तो पुतळा बसलेला नाही. म्हणजे एकीकडं 17 सप्टेंबरला ज्यांचा मनातून विरोध आहे असे MIMचे खासदार, मुस्लिम इत्तेहादुल मुसलमीनचे खासदार जलील हे उपस्थित राहत नाहीत आणि स्वतःची अनास्था दाखवतात, आणि दुसरीकडून जे तथाकथित 17 सप्टेंबरचे प्रेमी म्हणून घेतात ते बाकीचे राज्यकर्ते आणि लोकप्रतिनिधी हे त्या ठिकाणी स्वामीजींचा पुतळा अजूनही न बसवून फक्त त्या ठिकाणी जागा केलेली चौथरा, त्याच्याखाली नाव लिहिलेलं आहे पण पुतळा बसवलेला नाही, ही अनास्था आपण दाखवतो. एकूणच 17 सप्टेंबरच्या बाबतीमध्ये फक्त काहीतरी सरकारी पातळीवरती करायचा कार्यक्रम असं त्याचं स्वरूप येऊ पाहत आहे आणि ही गंभीर गोष्ट आहे. हे बाजूला ठेवून या प्रदेशातल्या जनतेच्या मुक्तीचं ते प्रतीक आहे असं आपण मानलं गेलं पाहिजे. आणि त्यासाठी सर्वसामान्य जनतेने एक असा तीव्र अशी इच्छा त्यांची समोर आली पाहिजे, तीव्र अशी त्यासाठी एक जनलढा आपण म्हणूयात की जनभावनेचा एक प्रतीक म्हणून समोर आलं पाहिजे असं प्रामाणिकपणे वाटतं.